मावशी ना तुला लवकरात लवकर बोलून घ्या आणि बाजाराला चला. बर माझ्या अंगात बायको व्हायला लागलो ना. तू काळूबाईच्या परड्या भरल्या बरोबर काळूबाई तुझ्या अंगात संचारली बाई. आणि तुला काय झालं ग मावशे? तुझा वारा बघून माझी सुद्धा रेणुका जागी झाली. असं मला सुद्धा कसं तरी व्हायला लागलं. मावशे मला एक सांग. काय ग? नाही म्हटलं आज बाजाराचा दिवस आहे. सगळ्या पुरी नट्टा पट्टा करून नाक्यावरती तुझी वाट बघताय आणि तू इतका वेळ घरात काय करत होतीस? इतक्या वेळ घरात काय करत होती? अगं बाई मी माझ्या नवऱ्याला पाजत होते ग. तसं नाही ग, नवरा 6 महिने झाला आजारी आहे. दवाखान्यात गेली, औषध आणला आणि औषध पाजत होती ग. अगं मग औषधाचं नाव कधी बोंबलायचीस का नवऱ्याला पाजत होती? तुला काय वाटलं ग? मला काहीच नाही वाटलं, कारण मला चांगलं माहिती तू मागच्या वर्षीच आटली होती. हा मी आटली बाई. आता काय मी फुटती होय तेव्हा. मावशे आज बाजाराचा दिवस आहे. बाजारचा दिवस. सगळ्या पुरी नट्टा पट्टा करून नाक्यावरती तुझी वाट बघतायत. असं? तेव्हा कुणी काय काय माल घेतला तो विचार आणि लवकरात लवकर बाजाराला चल. प्रत्येकीला विचारती बाजारची तयारी झाली का, माल काय घेतला. नंबर 1 अगं बस 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 बस. अगं दमानी म्हणायचं का नाही? काय ग? अगं तुला लय बाई काम आहे. माझं किती मोठं आहे माहिती का? हा तुझं एवढं मोठं आहे की. कुटुंब हा टुम तुझं मोठं आहे. अगं कुटुंब परिवार तुझा मोठा आहे. तू बाजारला येणार आहे का? माल काय घेणार? आज तुझ्या आवडीचा माल घेणार सांग. माझ्या आवडीचा? मग मी सांगते तो माल घे. ही पुढे तपास पोरं बसले ती का? त्यांच्या शिंगुल्या की शिंगुल्या? अगं हल्ली शिंगुल्याला लई गिराईक पोरी. तुझ्या मनाने माल घे बाई. अगं घे ना काहीतरी. माल घेतल्याशिवाय बाजारला कसं जायचं ग? अगं तुलाच विचारती. नाही बसलेल्यासनी विचारती. तू घे हलवा. ही लाईट घालवा आणि पाठीमागे होती राहतीत का हलवा. दुधापासून बनवलेला हलवा. आणि नेसली काय ग? तिकडं नदीला. त्या मेलची साडी आहे. गळ्यामध्ये दागिना. मोहन माळ घालून निघाली बाजारला. नंबर 2 अगं तुझी बाजारला यायची तयारी झाली? माल काय घेतला का? अगं माल घेतला काय? उन्हाळ्याचे दिवस व्हायचा. काय घेतला ग? वा वा छान. लस्सी घेतली उन्हाळ्याची. आणि नेसली काय ग? अगं दमाने हिसका द्यायचा नाही. मी नेहमीच पंक्चर झाली की ग बाई. माल काय घेतला? मॅक्सी. आणि गळ्यामध्ये दागिना. हा कानात डायव्हर, नाकात डिझेल, डोक्यावर टिपणीन फिरवलं गावा. निघाले तो. नंबर 3 अगं तुझी बाजारला यायची तयारी. अगं तुलाच विचारते बाई. अगं तसं हसायचं नाही बाई. हसण्यामुळं उन्हाळा लागतं ग. अगं माल काय घेतला? मी घेते ताक. तू घेते ताक? माझं मन आहे. तुझं मन आहे पाक. तू आहे ना ग? मी ना ग.
शानू नेसते लोकांचा. शानू नेसले लोकांचा दागिना घालते बिगर भोकाचा. अगं बाई, अगं काय बोलली आणि काय बोलली ग बाई. काय झालं? अगं बिगर भोकाचा दागिना असतो का? म्हणजे बिगर भोकाचा दागिना तुला माहित नाही? नाही ग बाई. तू कधी घातलाय नाही आणि पाहिलाय नाही. घातला बी नाही, कधी पाहिला बी नाही. हा बिगर भोकाचा दागिना तू रोज घालते पण तुला ध्यानात येण्यात आले. कसं काय? मला सांग नवऱ्याच्या नावाच्या कपाला काय देतीस? कुंकू लावते बाई, कुंकू. मग त्या कुंकवाला भोक आहे का? खरंच काय? कानाला भोक आहे, नाकाला भोक आहे, पण कपाळाच्या कुंकवाला भोक नाही. बरोबर म्हणून नवऱ्याच्या नावाच्या कपाला कुंकू लिहायला निघाले बाजार. निघाले बाजारला. हा. सर्वांची तयारी झाली. सगळ्यांची तयारी झाली. कोणी हो तयारी झाली का ग सर्वांची? झाली झाली. नंदूबाई तयारी झाली. ए हा. जायचं का मग तयारी झाली म्हणजे? अगं तू काय घेते काय नेसते ते सांग आधी. मला बी घ्यावं लागेल माल. हा. मग मी घेते माल बाई. घे. माझ्या पद्धतीवर माल घेते. हा. चट्ट 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 गिराईक लागणार. अगं गेली तुला लागलं पाहिजे. हा, मलाच लाव. गिराईक तुझ्या हा. मालाला. गिराईक. हा. मी रताळ घेते रताळ. आज माझा उपवास. बर. पूर्ण बाजार पालथा घातला पण रताळाची मुळी सुद्धा मला मिळाली नाही. आणि तुला कुठं मिळालं का रताळ? अगं बाई, तुम्ही रताळाच्या बाजारात गेला नाही तर तुम्हाला रताळ मिळणार कसं ग? कुठे आहे का तो बाजार? रताळाचा? हा? सगळा हे रताळाचाच बाजार आहे की. हा सगळा रताळाचा बाजार? रताळाचा बाजार. नाही मावशी नाही ग. मग सगळा पाला पाचोळा आहे. अगं तो वरचा पाला पाचोळा असा बाजूला सारायचा. बाजूला सारायचा. एक टिकाव टाकला, एक टिकाव टाकला. सपक्याचे सपक्या रताळवर येणार. मावशी 9 महिन्याच्या एकादशी आपल्या साजऱ्याच होणार. ते सपक्याच्या सपक्या रताळ तूच खा आणि तूच 9 काय म्हणतेस? उपवास नाही का? उपवास. एकादशी सोड. एकादशी. आम्हाला त्या रताळाची गरज नाही. आम्हाला रताळ आहे ऑलरेडी. फराळ तुम्ही करत नाही का? नको तूच खा. बस. हे बघ, हा. काळा कृष्ण अडवतो नडवतो दया फुलाची नासाडी करतो. हा. म्हणून आज आपण त्याचा मार्ग चुकून आड मार्गाने बाजारात जायचं. असं आहे का? हा. जायचं पण कसं? हा. चला!
श्रीकृष्ण भगवान, थोरला बलिराम आणि धाकटा बाबा श्रीकृष्ण. अरे आता या श्रीकृष्णाची तू आतुरतेने वाट पाहतेस. तो श्रीकृष्ण मी तुमच्या समोर उभा आहे. काय करायला लागलीस? पाहिलं का ग बाई? काय म्हणतो म्हणतो? हो म्हणतोय मी कृष्ण कृष्ण. अरे बाबा तुला का तलब झाली का देवायची? झालं काय? लांबडाच्या लांबडा शर्ट घातलाय, खाली ढगळा पायजामा घातलाय, डोक्याला काय नाही मग तू देव. आम्ही काय देव पाहिला नाही का रे बाबा? आम्ही काय देव पाहिला नाही का? काय? कालच कुंजवनामध्ये आम्ही देव पाहिले. कसा होता? कसं होते म्हणजे काळ्या सावळ्या रंगाचा, काळ्या सावळ्या रंगाचा, हरणासारख्या डोळ्याचा, हरणासारख्या डोळ्याचा, श्री मुकुट, श्री मुकुट, पायी पद्म, त्याच्या पायी पद्म होते. अगं बाई ह्याच्या पायावर कुत्री मुतले ना. कुत्री नाही बसली. अगं दिवसभर भक्तांनी जे नारळ ठेवले ते पाणी माझ्या पायावर उडवलं आहे. हा नारळ फोडलेलं पाणी आहे. बेंबी हिरा, हा ह्यांच्या बेंबीत मळ झालाय. काय म्हणते का? मुखी रत्न, मुखी रत्न. मावशे, हा. त्या श्रीकृष्णाच्या हातामध्ये सप्तसुराची बासरी होती. काय बासरी होती बाई? उगाई एवढीशी बासरी असते का काय कधी? बसली? एवढी बापरे. एवढी असते. काय सजवली होती बाई? हा. त्याला दोन साईडला रेशमाचे गोंडे लावले होते. अगं सणानिमित्त सजवली होती. रेशमाचे गोंडे सुद्धा लावलेले होते. एकदा का देव बासरी वाजवायला लागले, एकदा का देव बासरी वाजवायला लागले. खालचे गोंडे लुकू 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 लुकू. आमच्या गावात एका भासाचं तरी नाव घे. मग बासरीला दोन्ही साईडला दोन गोंडे होते ते नाही का हलत नव्हते का? ए बासरी- मावशे, त्यांच्या कानात कुंडल होते, कुंडल. त्यांच्या कानात कुंडल होते. हा. अगं बाई यांचे कुंडल आता खाली कसं ए, आहे? आणि कुठं? आधी कुठं होता? स्वर्गाला उभी. स्वर्गात होता. आता कुठं आला? पृथ्वीला उभी. आणि मग कुंडल कुठं आले? बरोबर आहे तुझं. ए बाबा हा. तू खरोखर देव आहे हो. हे आम्हाला काय ओळख तुझी पटलेली नाही. बर. तू तुझी खून सांग आम्हाला. असं ना? साध्या सोप्या भाषेमध्ये तुमची ओळख सांगा म्हणजे आम्हाला पटेल. अरे, मुलीला ढोल सगळे सांग. मुली हो! हात जोडा. हात जोडा. जोडले. जोडले. हा. डोळे झाकले. डोळे झाका. झाकले. म्हातारे, हा. करू का लगेच सुरुवात? ह्याच्यासाठी डोळे झाकायला लावलं का? काय करा? सुरुवात करायची ना हो. इकडं अशी सुरुवात कर. हा. म्हणजे माझ्या पशी तर ढिला पडशील. आता माझी माहिती सांगायला सुरुवात करू का म्हणलं? माहितीचं नाव सकाळ घेणार आहे का रे बाबा? सांगतो ना. सांगा. वसुदेव सुसवामे वनवंशच्या नवरवर्धनाम. श्रीवती परमानंदनाम. कृष्णवंदे जगद्गुरु बहुरणी. अगं पण कशाला? मी माझी माहिती सांगायला सुरुवात केली. हा. आणि तू तुझी भागाबाई घेऊन नाचत सुटली. पाताळ फिरायची तुझी वेळ आणि माझा पाय तोडावला. अहो रात्री आमच्या तिथं भारुडाचा कार्यक्रम झाला हो. आणि तीच माझ्या देण्यात आलं. म्हणलं तुम्हीच म्हणताय कुणा
मला शरण जातील. हा, मी शरण आले. शरण आलीस? हो, कशाप्रमाणे शरण आलीस? बाईप्रमाणे. वा वा. नदीच्या अंगी किती नम्रता आहे, हा, लीनता आहे. लीनता आहे. ही गाईप्रमाणे शरण आली. हा. म्हातारे तू मी सुद्धा आले ना. आलीस? गरीब आले मी, गरीब. एकदम गरीब. एकदम हिच्यापेक्षा गरीब. सांग लवकर जरा. देवादी देवा, देवादी देवा, मी करते तुमची सेवा. मी करते तुमची सेवा. संध्याकाळी माझ्या
महाराष्ट्रानं जाहीर केल्याप्रमाणे सहर्ष साजरी नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेले वग सम्राट मास्टर चंद्रकांत ढोळपूरकर यांचे चिरंजीव सिनेस्टार मास्टर किरण कुमार ढोळपूरकर लोकनाट्य तमाशा मंडळाचे गणगवळण आपण ऐकले पाहिले